श्री गुरुदेव दत्त. एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा तिसरा अभंग आहे. त्याच्यातल्या पहिल्या 2 ओळीवर मागच्या वेळेला आपलं प्रवचन झालं होतं. आता उरलेल्या 3 ओळीवर आपलं आज प्रवचन करू आपण. आधी आपण तो अभंग म्हणूया. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धी लावी पिसे कोणत्यासी पुसे, नेले राजहंसे पाणी काय. काय ते करावे संदेही निर्गुण, काय ते करावे संदेही निर्गुण. ज्ञानाने सगुण ओस केले, ज्ञानाने सगुण ओस केले. केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती. एका जनार्दनी नाही यातायाती, एका जनार्दनी नाही यातायाती. सुखाची विश्रांती हरी संगे, सुखाची विश्रांती हरी संगे. एकनाथ महाराज सांगतायत, काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. वेदांमध्ये निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन केलं. वेदांमध्येच पूर्ण निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णन आहे. काही ठिकाणी सगुण साकाराचंही वर्णन आहे. आणि त्या वेदांमध्ये ज्ञान सांगितलं. वेद, पुराण, शास्त्र, षटशास्त्र, 18 पुराण आणि 4 वेद याच्यामध्ये हे सर्व निर्गुण निराकार परमात्म्याचं ज्ञान सांगितलं. वेदांना विचारलं की म्हटले सांगा, या वेदांनी निर्गुण निराकार परमात्म्याचं ज्ञान सांगितलं, एवढं प्रगट करून ठेवलंय. त्यांना विचारलं की सांगा हा परमात्मा कसा आहे. तर ते सांगतात की तो निर्गुण आहे. निर्गुण आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी कुठलाही गुण नाही आहे. मॅडम मागच्या वेळेला सांगितलं की तो अस्पर्श आहे, त्याला कुठलाही स्पर्श होऊ शकत नाही. कशाने तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्या ठिकाणी कुठलाही गुण नाही. मग त्या गुणाचं वर्णन करणार तरी कसं. मग भक्तांचा पुढे प्रश्न असा आहे की त्या परमेश्वराच्या गुणाचं वर्णन कसं करणार. निर्गुण असल्यामुळे गुणाचं वर्णन करता येत नाही. आणि तो निराकार आहे म्हणजे त्याला आकारच नाही. जे निराकार वस्तू आहे त्याला आकारच नाही, तर मग तो दिसणार कसा, तो दाखवणार कसा. तर म्हणले तो निर्गुण आणि निराकार हे दिसत नाही, त्याचं गुणाचं वर्णन करता येत नाही. गुण पण दिसत नाही त्याचे, गुण पण नाही आहेत त्याचे. तर मग त्याच्यामुळे जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही त्याच्याबद्दलचं आपल्याला अज्ञान असतो. एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही म्हणजे काय होतं, मनुष्याला एखादी गोष्ट कळली नाही तर काय होतं, अनेक कुशंका निर्माण होतात. अनेक शंका निर्माण होतात. आम्हाला अनेक लोक अनेक प्रश्न विचारतात. का? त्यांना कळलेलं नाही. कारण निर्गुण निराकार परमात्मा ते बघायला गेले तर तो कळत नाही. म्हणले त्याचा गुण नाही, त्याचा आकार नाही. ज्याला आकार नाही, गुण नाही, तो कसं कळणार. मग तो कसा दिसणार. आणि म्हणून ते म्हणतात की तो नाही आहे.
काय ते करावे संदेही निर्गुण. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात ते संदेह निर्माण करणारं असं निर्गुण निराकाराचं ज्ञान काय करायचं म्हणाले. काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. आणि निर्गुणाचं ज्ञान तर एवढं प्रगट आहे, तो निर्गुण निराकार आहे, पण त्याचं ज्ञान पुष्कळ प्रगट आहे म्हणले वेदामध्ये, पुराणामध्ये आणि उपनिषदांमध्ये त्याचं ज्ञान पुष्कळ. तेव्हा ज्ञानाने सगुण ओस केले. मग तो दिसत नाही, त्याच्याबद्दल काही कळत नाही, मग त्याची कल्पना तरी कशी येणार होणार. जो तो आपली कल्पना करत असतो. त्याचं वर्णन करायचं झालं तरी वर्णन सुद्धा कसं केलंय बघा. म्हणजे जे नाही असं वर्णन केलंय, नाही नाही असं वर्णन, नेती नेती, तो अलक्ष्य आहे, म्हणजे त्यात तो लक्षात येण्यासारखा नाही आहे. मग लक्षात कसं येणार, तो अलक्ष्य म्हणून टाकलं त्याला, लक्षात येणार नाही, तो अलक्ष्य. अरे पण बरोबर आहे, तू अलक्ष्य म्हटलं तुम्ही, पण आम्हाला त्या अलक्ष्य या शब्दातून काहीच लक्षात येत नाही. परमात्मा अलक्ष्य आहे. अरे अलक्ष्य म्हणून तर आम्ही म्हणतो की काहीतरी आमच्या लक्षात आलं पाहिजे, तर तुम्ही सांगता तो अलक्ष्य आहे, तो अनाम आहे. आम्ही म्हणलं त्याला ओळखायचं दुसरं, तर त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव सांगा, नावाने तरी ओळखता येईल. तो अनाम आहे, अनाम हेच त्याचं नाव आहे. अरे असं कसं, अनाम म्हटल्यानंतर परत संदेह येतो, त्याला नावच नाही तर मग कसं ओळखणार. तो अलक्ष्य आहे, लक्षातच येत नाही, मग त्याला कसं ओळखणार. मग त्याला त्याचं नाव नाही तर हाका कसं मारणार. हा मोठं पंचायत आहे. त्या परमेश्वराला आपलं दुःख सांगायचं आहे, त्याला हाका मारायचं आहे, तो त्याला नावच नाही, असं थोडी म्हणणार. ओ अनाम अनाम काय माझ्याकडे लक्ष द्या, असं थोडी, अनाम असं थोडी म्हणणार आहे की हे अनामा, हे अलक्ष्या, आमच्याकडे लक्ष दे, हे अनाम काय तू आमच्याकडे लक्ष दे, आमचं हे दुःख दूर कर, असं थोडी म्हणणार आहे. तो अरूप आहे. वर्णन कसं केलं, अलक्ष्य, अनाम, अरूप, अद्वैत, असं सगळं निगेटिव्ह वर्णन करून टाकलं की त्याच्या पुढे म्हणलं काही बोलणं राहतच नाही. अरूप आहे. आता अरूप काय तर मग ध्यान कसं करणार. जी वस्तू दिसते त्याचं ध्यान करता येतं ना, जी वस्तू गायबच आहे, दिसत आहे. परमात्मा गायब, सृष्टी निर्माण केली आणि तो गायब होऊन बसला. म्हणलं सृष्टी निर्माण त्याने केली, तो गायब झाला, आता दिसणार कसा. तेव्हा म्हणाले तो अरूप आहे. हे तर आम्हाला माहिती आहे, म्हणले तुम्ही सांगता कशाला, फक्त तुम्ही संस्कृत मध्ये सांगितलं, आम्ही अज्ञानी असून आम्हाला माहिती आहे की तो दिसत नाही म्हणजे अरूप आहे. काय तुम्ही त्याला नाव दिलं, अनाम आहे, नाव नाहीये. आम्ही आपल्या भाषेत म्हणतो त्याला नाव नाहीये, त्याला रूप नाहीये, तो लक्षात येत नाही, असं आम्ही म्हणतो. तुम्ही त्याला संस्कृतमध्ये फक्त नावं दिली म्हणले, याच्याविषयी काय जास्त केलं. तो अक्षय आहे. सगळ्या गोष्टी या जगामध्ये क्षय होणारे आहे, व्यय होणारे आहे, नष्ट होणारे आहेत, पण तो एक असा आहे की तो नष्ट होत नाही. असं जो नष्ट होत नाही तो असं सांगितलं, असं सगळं वर्णन केलं म्हणाल. मग त्याचा अक्षयपणाचा अनुभव आम्हाला येणार कसा म्हणाल. तो परात्पर आहे, अनाम, अरूप, अक्षय, परात्पर आहे. पर म्हणजे श्रेष्ठ आणि पर म्हणजे दुसरा. एक पर म्हणजे दुसरा आणि त्याच्याही पलीकडे परात्पर. मग त्याची भेट होणार कशी. तेव्हा निर्गुण निराकार ईश्वराबद्दल असे अनेक संशय मनुष्याच्या मनात निर्माण होतात, अनेक संशय आहे. आणि म्हणून काही लोक म्हणतात की नाही तो नाहीच आहे, असं सरळ डिक्लेअर करून टाका, तो नाहीच आहे. त्याचा उपयोग काय म्हणाले, काय तो अनाम आहे, अरूप आहे, काय त्याचं लक्षातच येत नाही, काय अनेक शंका आहे. असं या भानगडीत पडायचं कशाला, जाऊ द्या. ते म्हणाले नास्तिक लोक म्हणतात की परमेश्वर नाही, जाऊ द्या, आणि ते सुटका करून घेतात. तेव्हा म्हणले निर्गुण निराकार ईश्वराबद्दल असा अनेक संशय येतात, आणि हा सगळ्यात गोंधळ होऊन बसतो म्हणा, सगळ्यात गोंधळ होऊन बसतो. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात काय ते करावे संदेही निर्गुण. ज्याच्यामुळे संदेह निर्माण होतो अशा निर्गुण निराकाराचा आम्ही काय करणार होणार. म्हणून आम्हाला
सगुण पाहिजे. पण म्हणले निर्गुण निराकाराचं एवढं ज्ञान प्रकट करून ठेवलं, एवढं ज्ञान प्रकट करून ठेवलं, तो निर्गुण निराकार कसा आहेच, एवढं ज्ञान प्रकट करून ठेवलं आणि एवढे उपनिषद आणि एवढं वेदांत आणि असं एवढं की म्हणाले त्याच्यामुळे काय झालं, ते ज्ञान सगळं डोक्यात गेलं आणि कळलं तर काहीच नाही. आणि त्याच्यामुळे ताप झाला. जाऊ दे म्हणलं, माझ्या डोक्यात एवढा ताप झाला ते अलक्ष अनाम अरूप अद्वय परात्पुरु समजत तर काहीच नाही म्हणा, ताप झाला. काय ज्ञानाने सगुणाला ओस केलं म्हणा, ज्ञानाने सगुण ओस केले, ओस पडलंय म्हणलं. काय तिथे फर्टाईल लँड नाहीये, तिथे काय उगवतच नाही म्हणा, सगळं ओसाड, सगळं ओसाड झालं म्हणाले. आमच्या डोकं आहे ना सगळं ओसाड झालं कुठल्या ज्ञानाने. आणि ज्ञान तर भरपूर आहे म्हणजे, लोक एवढे ग्रंथ वाचतात, वेदांत वाचतात, हे योग वाचतात, काय काय वाचतात, त्या सगळ्यात ज्ञान दिलेलं आहे. आणि ज्ञान दिल्यामुळे काय होतं म्हणाले, ते ज्ञान झालं असं एक अहंकार निर्माण होतो आणि डोक्याला ताप होतो, कळत तर काहीच नाही, मनाला बुद्धीला ताप होतो, ताण होतो. आणि त्याच्यामुळे जे काही प्रेम भक्ती असेल परमेश्वराबद्दल ती म्हणले इव्हॅपोरेट होऊन जात, त्याची वाफ होऊन ते निघून जात. त्याच्यामुळे सगुण ओस पडतो म्हणून. काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. तेव्हा म्हणजे त्याचं ध्यान करता येत नाही, काय करता येत नाही, त्याची भेट कशी घेणार म्हणाले, तो तर दिसतच नाही. तेव्हा निर्गुण निराकार ईश्वराबद्दल असे अनेक संशय निर्माण होतो, असा गोंधळ निर्माण होतो. थोडक्यात म्हणजे काय, त्याचं ज्ञान करून घेणे हे असंभवच आहे म्हणा. लोक आपली समजूत करून घेतात की आम्ही एवढे ग्रंथ वाचले, पण त्याचं ज्ञान करून घेणे असंभव आहे. आणि म्हणून श्रुती म्हणतात न तत्र मनो गच्छति. अरे तो परमेश्वर असा आहे की तिथे मनाने तो जाणू शकत नाही. आपण सगळं विरोधीच वर्णन केलेलं आहे, नकारात्मक वर्णन केलं. न तत्र मनो गच्छति. आता मनाने आपण एखादी गोष्ट जाणून घेतो, बुद्धीने जाणून घेतो, तर ते काय म्हणतात, न तत्र मनो गच्छति. हा उद्योग तुम्ही करू नका मनाने जाणण्याचा, मनाने परमात्मा जाणतात नाहीयेत. बरं बुद्धीनी न तत्र बुद्धिर्गच्छति, तो अस्पर्श आहे म्हणतात, त्या ठिकाणी बुद्धी सुद्धा नाही जात, तो बुद्धीच्या पलीकडे आहे, मनाच्या पलीकडे आहे म्हणा. त्याची कल्पना करता येत नाही, त्याला बुद्धीने जाणता येत नाही. बरोबर प्रवचनाने तर तो भेटतो का. मग आम्ही प्रवचन ऐकतो, अनेक लोकांची प्रवचन ऐकतो, त्याने तो भेटतो का. ना अयम आत्मा प्रवचनाने लभ्या. हा आत्मा म्हणले प्रवचनाने मिळणार नाही, म्हणजे सद्गुरूंच्या प्रवचनाने मिळणार नाही असं नाही, इतरांच्या प्रवचनाने मिळणार नाही. तो मिळेल तर फक्त सद्गुरूंच्या प्रवचनाने मिळेल असं सांगायचं. ना अयम आत्मा प्रवचने लभ्य न मेधया. खूप तुमची बुद्धी एकदम तीव्र बुद्धी आहे, तरी तुम्हाला तो लक्षात येणार नाही. न बहुना श्रुतेन. आणि तुम्ही खूप ग्रंथ वाचले, श्रुतेन खूप ऐकलं, आणि मग परमेश्वर आपल्याला मिळेल असं तुम्हाला वाटलं तर तो मिळणार नाही म्हणाल. यमे वैश्य वृणुते तेन लभ्यस्तेश आत्मा विवृणुते तनुस्वाम. मग हा आत्मा भेटतो कसा, तर म्हणले हा आत्मा प्रवचनाने मिळत नाही, बुद्धीने जाणता येत नाही, मनाने त्याचं कल्पना करता येत नाही, ग्रंथ वाचून तो प्राप्त होत नाही. बहुना श्रुतीनं खूप ग्रंथ वाचले तरी काय होत नाही. हा आत्मा मग कसा भेटतो, तर म्हणले हा आत्मा वृणुते तेन लभ्यस्तेश आत्मा. हा आत्माच म्हणाले काय करतो, त्या भक्ताला निवड करतो. काय जशा स्पर्धा परीक्षा असतात, आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये IAS वगैरे IPS वगैरे ते सगळं अभ्यास करतात, पण त्यातले फारच थोडे IIT साठी या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, त्या फारच थोडे लोक म्हणाले तिथे सिलेक्ट होतात. याचं कारण काय, इथे दुर्लभ आहे म्हणाल. तसं म्हणले हा आत्मा दुर्लभ आहे, आणि हा आत्मा ज्याची निवड करतो, वृणुते यमय वैश्य वृणुते तेन लभ्यस, त्याला तो मिळतो.
विवृणुते तनुस्वाम, तो स्वतः त्यांची निवड करतो. हा भगवान स्वतः निवड करतो. निर्गुण निराकार असला तरी तो म्हणाले त्याच्यापर्यंत ती एवढा एक गुण त्याच्या ठिकाणी आहे, की की त्याला ही भक्ताची हाक ऐकायला जाते आणि तो सद्गुरु रूपाने प्रगट होतो. म्हणजे सद्गुरु रूपाने येतो आणि तो त्या भक्ताला निवड करतो भक्ताची. म्हणजे आपल्याकडे जे भक्त येतात असे ते येतात, आम्ही त्याला म्हणतो तुम्ही फार भाग्यवान. का म्हणतो? कारण तुम्हाला निवड करून पाठवलाय. आमची दृष्टी कशी असते, अरे याला परमात्माने पाठवलाय, तो असा तसा येऊ शकत नाही. याचं काहीतरी भरपूर पुण्य असेल मागच्या जन्मीची आणि म्हणून तो आता आला आपल्याकडे. तेव्हा असं निवड निवड करून करून तो पाठवतो म्हणा. जरी आपण सगळ्यांना सांगितलं तरी सद्गुरु रूपाने प्रगट होऊन तो आलेल्या भक्तांना परमात्म्याने निवड केलेली आहे असं म्हणून त्या भक्ताला प्रसन्न होऊन वरतो म्हणजे निवडतो. जो त्याला निवडतो त्याच्यावर प्रसन्न होऊन तेव्हा म्हणाले त्याला त्या परमात्म्याचं ज्ञान होतं, नाहीतर होत नाही. त्यालाच तो परमात्मा प्राप्त होतो, त्यालाच तो प्राप्त होतो आणि तो स्वतः त्याच्यासमोर आपलं सर्वांगी अनावृत्त करून सर्वांगाने प्रगट होतो. मग तो आड पडदा काही ठेवत नाही. सद्गुरु आपला सर्व त्या ज्ञानाची त्या परमात्म्याची सर्व अंग उघड करून करून ते सांगत असतात. एवढं प्रवचन कसं होतं, सर्व अंग उघड करून सांगत असतात, एकेका अंग. तेव्हा म्हणले हळूहळू समज होते. नाहीतर हा दुर्लभ आहे, म्हणले हा आत्मा दुर्लभ आहे, प्राप्त करून घ्यायला कठीण आहे. त्याच्या समोर तो आपली सर्व अंग अनावृत्त करून सर्वांगाने प्रगट होतो. मग आता करायचं काय? आता आपण करायचं काय? तर लोक म्हणतात खाली डोकं वरती पाय. आता आम्ही करायचं काय? खाली डोकं वरती पाय. आता याचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. सद्गुरू म्हणतात, ते म्हणले आता तू डोक्यात जे काही भरून आणलेलं आहे एवढं ज्ञान, म्हणाले ते एवढं, पण तुझे ज्ञान डोक्यात भरलंय, पण तुझी अक्कल म्हणजे बुद्धी, ती त्या ज्ञानाला समजून घेण्याची बुद्धी म्हणजे तुझी अक्कल घुटण्यात आहे. म्हणलं असं म्हणतात ना, अक्कल घुटणे में. अक्कल घुटणे में म्हणजे घुटण्यात तुझी अक्कल आहे, म्हणजे खाली गेलेली आहे, ती आपल्या जागेवर नाही, बुद्धी थाऱ्यावर नाही. तर ती डोक्यात परत येईल तेव्हा म्हणले तुला ते कळेल. म्हणले डोक्यात कशी येईल? तर खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय केलं शीर्षासन. म्हणले गुरुत्वाकर्षणामुळे ते घुटण्यात गेलेली अक्कल ती खाली डोक्यामध्ये येईल. आणि आणि त्याचे दोन फायदे आहे. म्हणजे शीर्षासन काय, त्याच्यामुळे काय होतं की सगळा रक्तप्रवाह तिकडे येतो डोक्याकडे आणि डोक्यातलं जे काही कचरा असेल तो खाली निघून जातो गुरुत्वाकर्षणामुळे. डोक्यातला कचरा निघून जातो आणि डोक्यामध्ये सगळं रक्त प्रवाह येतो. म्हणजे सर्व ज्ञान, सर्व त्याने आधी त्याला कळलेलं ज्ञान, अज्ञान, विकार सर्व खाली सांडतं आणि मग घुटण्यातली अक्कल सहज डोक्यात येईल. घुटण्यातली अक्कल सहज डोक्यात येते. नाहीतर आधी त्याच्या डोक्यात भरलं असेल तर तो ऐकायलाच तयार होत नाही, किंवा त्याच्या डोक्यातलं ते सारखं त्याला आड येत असतं. आमच्या महाराजांनी नेहमी एक गोष्ट सांगायचे की म्हणजे एक मनुष्य, पूर्वी असं होतं की ज्ञान प्राप्ती करून घ्यायची, गुरु करायचा, हे मुख्य असायचं. सद्गुरू पाहिजेच म्हणाल, मस्ट. तेव्हा सद्गुरू करायचे आणि ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. तेव्हा म्हणाले एक मनुष्य असा एका सद्गुरूंच्याकडे आला ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. ते सद्गुरू म्हणाले व्यायाम करत होते, कुठला शीर्षासन करत होते, खाली डोकं वर पाय आणि हातावर चालत होते आणि पाय वरती. आता याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. तेव्हा
त्या हातावर चालत होते. तर त्या मनुष्याने त्याला विनंती केली की तुम्ही मला कृपा करून बोध करा, मला मंत्र द्या, बोध करा, दीक्षा द्या. पूर्वी विनंती करायचे सद्गुरूंना, सद्गुरू शरणागतीत स्वतः जायचे. आता म्हणले कलियुगात उलट झालं म्हणत. काय आता आम्हाला विनंती करावी लागते. बुडती हे जन पाहावेना डोळा, हे जन बुडतायत हे बघवत नाही. अरे आपल्याकडे एवढं आहे, मग आपण यांना दिलं पाहिजे. आणि यांना हे अज्ञानी आहे, यांना काही कळत नाही, यांना आपण दिलं पाहिजे हे. आणि म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागतो. तेव्हा खरं म्हणजे सद्गुरूंच्याकडे जाऊन आपण विनंती करायला पाहिजे. तरी प्रश्न सेवया. तेव्हा ते सद्गुरू म्हणाले तुला अवश्य बोध करू आम्ही, पण म्हणले एका अटीवर. म्हणजे कुठली अट आहे? पूर्वीच्या अटी पण किती हे होत्या, कळलं कशा होत्या. एका अटीवर म्हणजे मी जसा खाली डोकं वर पाय करून चालतो तसं तुला जमलं पाहिजे. तुला असं करता येईल का खाली डोकं वर पाय? तर म्हणाले तुला मी ज्ञान बोध देईन. ते त्याला फार अवघड वाटलं आणि तो म्हणाला काही जमणार नाही भाऊ आपल्याला, आणि तो नमस्कार करून निघून गेला. तेव्हा या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? तर आपला मीपणा, आपलं ज्ञान किंवा अज्ञान काढून टाकायला कोणी तयार होत नाही सहज, कारण अहंकार असतो त्याला. तो आधी कबूलच करत नाही की माझं काही अज्ञान आहे. तो म्हणतो हे माझं ज्ञानच आहे, हे तुम्ही ऐकून घ्या, हे असं आहे. आणि सद्गुरूंनी काय सांगितलं तर तो म्हणतो नाही ना असं कसं. तेव्हा असं ऐकून घ्यायला तो तयार नसतो. म्हणा आपला अहंकार आणि आपलं अज्ञान, अज्ञान अहंकार कोण शत्रू असतील या भक्ती मार्गातले, तर अज्ञान आणि अहंकार हे मोठे शत्रू आहे. अज्ञान आणि अहंकार, आणि ते सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ते जात नाहीत ना. तेव्हा असं अज्ञान अहंकार जो विसरायला तयार झाला, जो त्याग करायला तयार झाला, त्यालाच परमात्म्याची प्राप्ती होते म्हणा. आणि म्हणून सांगतात काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. खूप ढीगभर ज्ञान त्याच्याकडे असतं आणि त्याच्यामुळे त्याचं सगुण साकाराबद्दलचं प्रेम ते म्हणाले निघून जात, त्याची वाफ होऊन निघून जात. म्हणून आम्ही कबीरासारखे दोहे केले होते. कबीराने जसे दोहे लिहिलेले होते तसे आम्ही दोहे लिहिले. निर्गुण आणि सगुण याच परिभाषा करण्यासाठी. निर्गुण की सत्ता से ही, निर्गुण की सत्ता से ही चले सकल संसार. अरे हा संसार चाललाय ना, हाय म्हणले निर्गुणाच्या सत्तेने चाललाय, सत्तेने. निर्गुण की सत्ता से ही चले सकल संसार, सगुण की भक्ति जो करे हो जाए भव पार. सगुण की भक्ति जो करे हो जाए भव पार, रे मनुआ हो जाए भव पार. निर्गुणाच्या सत्तेने चालतात. आता सत्ता म्हणजे काय? जसं पंतप्रधान आहेत, ते काय रोज कोणाला दिसतात का? रोज कोणाशी बोलतात का? काही नाही, म्हणजे संपर्कात येत नाही म्हणले, पण त्यांची सत्ता आहे. IAS ऑफिसर आहे, त्यांची सत्ता आहे. गव्हर्नमेंट आहे, त्याची सत्ता आहे. आणि त्या सत्तेमुळे लोक योग्य प्रकारे वागत असतात. तेव्हा आणि जे अयोग्य प्रकारे वागतात त्यांना दंडाची भीती असते. याला सत्ता असं म्हणतात. निर्गुण की सत्ता से ही चले सकल संसार. निर्गुणाचा एक गुण आपल्याला कळला म्हणते काय, या सगळा संसार चालतो ना त्याच्या सत्तेने चालतो. तो आहे म्हणून चालतो. तो दिसत जरी नसला तरी त्याची सत्ता आहे. परंतु भव पार नाही होऊ शकत कोणी. भव म्हणजे या मायेला पार करणं मोठं कठीण आहे म्हणलं. संसार मायेला पार करणं मोठं कठीण, अज्ञान मायेला पार करणं मोठं कठीण आहे. काय
अज्ञान माया दूर कराया, लावीसे प्रेम माया. सद्गुरू काय करतात? अज्ञान माया दूर करण्याकरता प्रेमाची माया लावतात. तेव्हा सगुण की भक्ती जो करे, हो जाए भव पार. निर्गुण भवपार नाही करू शकत म्हणा. सगुण सद्गुरू जेव्हा येत रूपाने, जेव्हा तो तो निर्गुण निराकार, तो सगुण साकार सद्गुरूंच्या रूपाने येतो, तेव्हा तेव्हा भक्त भवपार होतात, नाहीतर होऊ शकत नाही म्हणा. निर्गुण ईश्वर अगम है, भक्ती कैसे होय. निर्गुण ईश्वर अगम है, भक्ति कैसे होय. सगुण ईश्वर सुगम है, उसी की भक्ति होय. सगुण ईश्वर सुगम है, उसी की भक्ति होय रे मनुआ, उसी की भक्ति होय. निर्गुण ईश्वर अगम है. अगम म्हणजे त्याला प्राप्त करून घेणं कठीण आहे म्हणाले. तो अगम्य आहे, तो तो तुमच्या लक्षात येणार नाही म्हणाला. तो अस्पर्श आहे, तुम्ही त्याला जाणू शकतच नाही म्हणाला. मग त्याची भक्ती कशी होणार? ज्याचा काही पत्ताच नाही त्याची भक्ती कशी होणार? बघ, निर्गुण ईश्वर अगम है, भक्ती कैसे होय. म्हणजे निर्गुण ईश्वराची भक्ती नाही होऊ शकत ना. मग कोणाची भक्ती होऊ शकते? सगुण ईश्वर सुगम है, तो अगम है. अगम आहे, दुर्गम आहे निर्गुण. मग सगुण ईश्वर सुगम है. सगुण ईश्वर एकदम सुगम आहे. कधी सद्गुरूंना फोन करावा, आम्ही येऊ का विचारावं, काही प्रश्न असतील तर विचारावे, त्यांचं निरूपण ऐकावं, त्यांचं ज्ञान सहज आपल्याला प्राप्त होतं, त्याचं मनन चिंतन करावं आणि त्यांची भक्ती करावी. त्यांनी साधनं सांगितली ते करावी. आता किती ईश्वर सुगम आहे हो. त्यांचे ग्रंथ आहे ते वाचावे. तेव्हा किती सुगम आहे म्हणा. आमचे घोरपडे म्हणतात, अहो किती सुगम तुम्ही करून ठेवलंय म्हणा. इतकं सोप्या भाषेत करून ठेवलंय. आणि म्हणून मला म्हणा ते ग्रंथ सगळ्यांच्या पुढे गेले पाहिजे असं वाटतं. सगुण ईश्वर सुगम है, उसी की भक्ती होय. त्याचीच भक्ती होऊ शकते म्हणाले. ईश्वराची, परमेश्वराची, परमात्म्याची, निर्गुण निराकाराची भक्ती नाही होऊ शकत. मग सगुण ईश्वर कोण आहे? सगुण ईश्वर सद्गुरु, उनकी भक्ती करे. सगुण ईश्वर सद्गुरु, उनकी भक्ती करे. अहो रामकृष्णांनी आहे, अवतार आहेत. पण आमच्या महाराजांनी लिहिलं की काय, नरजन्मासी यावे तरी देवाशी भेटावे. नरजन्माला आला ना, नरजन्माचं सार्थक काय? कशा करता नरजन्म दिलाय म्हणले तुला? देवाला भेटण्याकरता. मग देवाला कसं भेटायचं? तो निर्गुण आहे, तो तर काही भेटणार नाही. मग सगुण आहे. मग सगुण म्हणजे कोण आहे? तर भगवान विष्णू आहे, भगवान शंकर आहे, आणि देवी आहे, गणपती आहे, सूर्य आहे, असे सर्व देवदेवता आहे म्हणाले. पण म्हणले हे अवतार जे आहेत, अवतार तर एक कृतयुगात, एक त्रेतायुगात, एक द्वापरयुगात असे झाले, आणि कलियुगात अजून होणार आहे असं म्हणतात. तेव्हा हे होऊन गेले. मग आता त्यांची भक्ती कशी होईल? त्यांची भक्ती होऊ शकेल का? त्यांची भक्ती होऊ शकेल म्हणे, पण त्यांच्या भक्तीने एकच गोष्ट होईल. त्यांची उत्कट भक्ती जर तुम्ही केली तर ते सद्गुरू रूपाने तुम्हाला भेटते. सद्गुरूंची भेट करून देते. ईश्वर कृपे सद्गुरु प्राप्ती. ईश्वराच्या कृपेने काय होतं? सद्गुरू प्राप्ती होते. आणि सद्गुरू कृपे ईश्वर प्राप्ती, आणि सद्गुरू कृपेने ईश्वराचं ज्ञान होऊन त्या ईश्वराची प्राप्ती होते. असे हे अनन्याश्रय आहे. आणि म्हणून सांगतात, सगुण ईश्वर सद्गुरु, उनकी भक्ती करे. निर्गुण ईश्वर ब्रह्मपद, हृदय में सहज स्फुरे रे मनुआ,
हृदय में सहज स्फुरे. निर्गुण ईश्वराच्या भेटीसाठी काही प्रयत्न करावे नाही लागत. ते सहज आहे. निर्गुण हे सहज आहे. तर लोक निर्गुणासाठीच प्रयत्न करतात. काय ध्यान धरतात, काय काय गोष्टी करतात. काय शरीराच्या चक्रावर ध्यान धरतात, कोणी काय गृहमध्ये ध्यान करतात, कोणी कसं ध्यान करतात. अरे एवढ्या खटाटोपी कशाला करतोय म्हणा. त्या निर्गुण ईश्वर यांनी प्राप्त नाही होणार. निर्गुण ईश्वर ब्रह्मपद तो सहज आहे म्हणाले. हृदय में सहज स्फुरे. अरे तो सहज आहे. अप्राप्त त्याची प्राप्ती होईल. एखादी गोष्ट आपल्याला नाही आपल्याजवळ त्याची प्राप्ती होऊ शकते. पण जो नित्य प्राप्त आहे, नित्यच आहे म्हणजे तो आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या आत बाहेर आहे, त्याची प्राप्तीचा प्रश्नच कुठे येतो म्हणले. तर तो त्याच्या जागृतीचा प्रश्न आहे म्हणजे तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे तो आहे म्हणा. तो काही अप्राप्त नाही येतो, तो प्राप्त आहेच किंवा त्याच्याशिवाय काहीच नाही म्हणाले. फक्त आपल्याला त्याची जागृती किंवा आपल्या ठिकाणी त्याची जागृती झाली पाहिजे, म्हणजे तो स्फुरेल आपल्या हृदयात, सहज तो दर्शन देईल म्हणाले. तेव्हा पण हे प्रयत्न कुठे करतात, तिथे प्रयत्न करत नाही. सगुण ईश्वर सद्गुरु उनकी भक्ती करे. सगुण ईश्वरचे सद्गुरु त्यांची भक्ती करायची, त्यांच्या कार्यामध्ये सहभाग करायचा हे तो सोडून देतो आणि निर्गुण ईश्वराची भक्ती करायला जातो तो ते फसतो म्हणले. काय मन के पार जो हो गया वो भव पार. जो मनाच्या पलीकडे गेला, मनातून पार झाला, तोच भव पार होऊ शकतो म्हणले. कारण भव म्हणजे काय, मन म्हणजेच भव. मन के पार जो हो गया वो भव पार. दृष्टा बन देखे सभी मन बुद्धि व्यापार. रे मनुआ मन बुद्धि व्यापार. द्रष्टा बन देखे सभी. मग तो द्रष्टा होऊन तो बघायला लागतो. आता पुढे येईल द्रष्टा म्हणजे काय, द्रष्टा व्हायचं म्हणजे कसं व्हायचं, काय व्हायचं, आणि ज्ञानाने द्रष्टेपण कसं येतं, योगाने द्रष्टेपण कसं बनतो, आणि भक्तीने द्रष्टा पण हे किती सोपं आहे. आता आमचा रिसर्च त्याच्यावर आम्ही केलाय. हे काय ग्रंथात नुसतं सांगतात द्रष्टा दृश्य आणि दर्शन हे त्रिपुटी आहे म्हणतात. अरे पण ते सगळं आहे, ज्ञान सगळं आहे, पण त्याचं उकल कुठे होणार. ते तसं असं आहे असं लिहिलेलं आहे, पण मग मी काय करू, माझा कसा संबंध त्याच्याशी आणि मी काय करायचं. द्रष्टा बन देखे सभी मन बुद्धि व्यापार. परमानंद सद्गुरु वचन मुक्त मणिहार. अरे परमानंद स्वरूप असलेले जे सद्गुरू आहे ते नेहमी आनंदात असतात. त्यांचं जे वचन आहे म्हणाले ते आनंदातून प्रगट होतं. वचन मुक्त मणिहार. आणि त्यांचं वचन म्हणजेच एक मण्यांचा हार आहे म्हणतात. निज धाम आनंद करे सद्गुरु प्रेम विचार. आणि म्हणून निजधामानंद सद्गुरूच्या प्रेमाचा विचार करतो. हे केलं पाहिजे. निजधामानंद करे सद्गुरु प्रेम विचार. रे मनुआ सद्गुरु प्रेम विचार. तर इथे जे एकनाथ महाराजांनी सांगितलं की काय ते करावे निर्गुण, काय ते करावे संदेही निर्गुण. ज्याच्यामुळे संदेह अनेक प्रकारचे निर्माण होतात, असं ते निर्गुण काय करायचं म्हणा. आणि ज्ञानाने त्याचं ज्ञान करून घेतल्यामुळे काय झालं ते तर कळलंच नाही, संदेह तर आणखी निर्माण झाले. ज्ञानाने सगुण ओस केले आणि मनाच्या ठिकाणी जे काही उरलं प्रेम होतं त्या कोरड्या ज्ञानाने त्याचं म्हणाले वाफ होऊन गेली, ते नाहीस झालं म्हणा. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी दोन्ही पक्षी निर्गुणाची भक्ती होऊ शकत नाही. म्हणून आम्ही हे दोहे लिहिले होते. ज्ञानाने सगुण ओस केले, तेव्हा हा विवेक म्हणजे त्या प्रेमाने, तो सद्गुरूंच्या प्रेमाने विवेक निर्माण होतो. सद्गुरूंच्या बोधाने प्रेमाने विवेक निर्माण होतो. कोणी काय लोक म्हणतात तुम्ही मंत्र दिला जप करत बसता, आम्ही जप करतो. अरे बाबा
तुला ज्ञानच नाहीये, अज्ञानाने तू किती जप केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. अज्ञानाने तू किती हवन केलं तर त्याचा काही उपयोग होणार, म्हणून ज्ञान पाहिजे. आमचे महाराज म्हणायचे, नॉलेज इज अ ब्लिस. नॉलेज इज अ ब्लिस म्हणजे नॉलेज, ज्ञानामध्येच आनंद आहे. ब्लिस म्हणजे आनंद. नॉलेज इज अ ब्लिस वेअर इट इज फॉली टू रिमेन इग्नरंट. म्हणजे तिथे अज्ञानी राहणं हे बर्दास्त होऊ शकत नाही म्हणाले. इट इज फॉली, तो मूर्खपणा आहे म्हणाले. सद्गुरू भेटले आणि तो जप करत बसला, हवन करत बसला आणि ज्ञान नाही आहे. इट इज फॉली टू रिमेन इग्नरंट. नॉलेज इज अ ब्लिस वेअर इट इज फॉली टू रिमेन इग्नरंट. सद्गुरू भेटले त्यांच्याकडे ज्ञान यज्ञ आहे. हा ज्ञान यज्ञ केला तर सगळ्या यज्ञाचं फळ मिळेल, नाही तर नाही मिळणार. तेव्हा सद्गुरू सांगतात हा विवेक प्राप्त करून घेतला पाहिजे. सद्गुरू प्रेमाचा विचार केल्याने हा विवेक येतो म्हणाला. विवेक कसा येतो, आता ते आमच्या मॅनेजमेंटमध्ये पण ते हे सगळे कॉन्सेप्ट घेतले, आपल्याकडचे चोरून घेतले. आम्ही एकदा कर्जतलाच एका दुसऱ्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये गेलो होतो. आम्हाला आमचे ट्रस्टी सांगितलं तुम्ही तिकडे जा माझ्या वतीने, ते पण आले होते. आपण दोघेही जाऊ म्हणलं. आम्ही गेलो होतो. त्यांचंही भाषण झालं, आमचंही भाषण झालं. तिकडे मोठे इन्स्टिट्यूट. तिथे त्यांनी थीम काय ठेवली होती, ही चर्निंग ऑफ मॅनेजमेंट. चर्निंग म्हणजे घुसळणे. मंथुनी नवनीता तैसे गे अनंत, असं ज्ञानेश्वर महाराज. अरे विवेक असा निर्माण होत नाही म्हटले, त्याला मंथन करावं लागतं. सद्गुरूंचा ज्ञान. आणि म्हणून आपल्या उपनिषदामध्ये सांगितलं आहे की शिष्य हा खालची अरणी आणि सद्गुरू हे वरची अरणी, आणि अरणीचं मंथन करतात आणि मग अग्नी निर्माण होतो आणि तो अग्नी, त्या अग्नीची स्थापना करतात त्या यज्ञामध्ये. तेव्हा असं मंथन केल्याशिवाय कोणाला ज्ञान मिळालं नाही आजपर्यंत. आणि म्हणून सद्गुरू शिष्य, सद्गुरूंचं आवश्यकता काय होणार की सद्गुरू नाही तर मंथन करणार काय. चर्निंग ऑफ मॅनेजमेंट असं ते. आणि असं समुद्र मंथनाचा त्यांनी असं देखावा तिथे केला होता, समुद्र मंथन. आणि म्हणले सगळं आमच्या इकडे चोरलेलं आहे, चर्निंग ऑफ मॅनेजमेंट काय. आणि त्याच्यातून त्यांनी हे काढलंय म्हणा, लोणी काढलेलं आहे, म्हणजे सत्य शोधून काढलेलं आहे. तेव्हा विवेक निर्माण होतो मंथनातून निर्माण. सद्गुरू आणि शिष्य यांचं मंथन. म्हणून आम्ही सांगतो नुसतं ऐकून जाऊ नका बाबा, त्याच्यावर विचार करा आणि विचारा. काय समजलं नाही समजलं तर विचारा. तुम्ही जर असंच ऐकलं आणि ते निघून गेलं तर ते म्हणाले इव्हॅपोरेट होऊन जाईल म्हणाले, तुमच्या हातात काहीच नाही येणार. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, तो अनंत आहे म्हणाले, त्याचा थान पत्ता नाही लागणार. पण एकाच गोष्टीने तो प्राप्त होऊ शकतो. कसं, चर्निंग, समुद्र मंथन केलं म्हणाले. समुद्र हा अनंत आहे, खूप व्यापक आहे. जी व्यापक गोष्ट असते त्याचं मंथन झालं पाहिजे सारखं, आणि मग त्याच्यातून आपल्याला त्याचं सत्य ज्ञान बाहेर येतं म्हणाले. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया व्यर्थ तुझा वेळ जातोय म्हटलं, सांडी मार्ग. आणि म्हणून सद्गुरूंचं आवश्यकता आहे म्हणाल. म्हणजे हा विवेक जो आहे, मंथन केल्याने विवेक प्राप्त होतो. हा विवेक म्हणजे सद्गुरूंचा प्रेमाचा विचार केल्यानेच प्राप्त होतो. आणि मंथन, सद्गुरूंचा प्रेम असेल तर ज्ञानाचं मंथन होईल म्हणजे, नाही तर नाही. तेव्हा हा विवेक परमेश्वराच्या सगुण सद्गुरु कृपेनेच प्राप्त होतो. सगुण सद्गुरूंची कृपा झाली कीच प्राप्त होतो. आणि कृपा कशी होते, कृपा सद्गुरूंच्याही हातात नाही. सद्गुरू आशीर्वाद द्या म्हणतो, आम्ही म्हणतो आशीर्वाद तर आहे बाबा तुझ्यावर, पण मला आतून असं जाणवलं पाहिजे की अरे याने घेतला बाबा माझा आशीर्वाद घेतला पाहिजे. आशीर्वाद देता येत नाही, देऊन ठेवलेलाच आहे. सद्गुरू सर्वांना आशीर्वाद देऊन ठेवतात, पण शिष्याचा पराक्रम काय म्हणाले तर तो असा आशीर्वाद काढून घेतो सद्गुरूंच्याकडून. आणि काढून घेतो म्हणजे जबरदस्ती नाही,
तर त्यांचं त्याचं एवढं प्रेम भक्ती असं एवढं असतं, त्याचं एवढं संपर्क एवढं त्याचं जवळीकता असते, म्हणलं एवढा संवाद असतो, एवढं कार्यामध्ये तो एकरूप झालेला असतो सद्गुरूच्या, की सद्गुरूंच्या ठिकाणी आपोआपच त्याचं स्मरण राहतं आणि त्यांना असं वाटतं, अरे ह्या वा वा चांगलं वा वा. त्यांना जेव्हा असं वा 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 वाटतं तेव्हा त्यांची कृपा झाली असं समजावं. आणि त्या कृपेनेच सगळं, तो परमात्मा त्या कृपेनेच प्राप्त होतो, नाही तर नाही प्राप्त होतो. होती पडे पडे जग मुवा पंडित भयान कोय, ढाई अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय. कबीराला सुद्धा म्हणावं लागलं, जरी त्यांनी एवढा योग केला, ज्ञान केलं, तरी त्याला हे शेवटी म्हणावंच लागलं, गुरु प्रेम का अंक पढ़ाय दिया, अब पढ़ने को कुछ बाकी नाही. गुरु प्रेम तू शिकला ना, बस तुला सगळं ज्ञान होऊन जाईल. आमचे महाराज म्हणाले, अरे तुला ज्ञान होईल, ज्ञान घेऊन तुला होईल. म्हणे का, तर तुझ्या ठिकाणी एवढं प्रेम आहे आमच्याबद्दल, एवढा तू हे, आणि माझ्या ठिकाणी तुझ्याबद्दल एवढं प्रेम आहे मला, तू होणारच ना, यात काही संशय नाही. सद्गुरु कृपेनेच हा विवेक परमेश्वराच्या सद्गुरु कृपेनेच प्राप्त होतो. नाहीतर म्हणले ज्यात विवेक नाही आणि आत्मकल्याणाबद्दल संशय आहे, प्रत्येक ठिकाणी संशय आहे, असं परमेश्वराचं नुसतं निर्गुण ज्ञान काय करायचं आहे. त्याला ते नवलकर आले होते आमच्याकडे, आज जॉईन झाले असतील होते. ते म्हणाल की मी मंत्र घेतलाय, असं कोणतरी एक त्यांच्याकडनं घेतलाय म्हणा. म्हटलं मग ते काय म्हणायचं, ते म्हणजे दोन गोष्टी सांगायचे, एक तर वास्तुदोष आणि दुसरं पितृदोष, हे दोन गेले पाहिजे. वास्तुदोष आणि पितृदोष याच्यावर सांगायचं. मग म्हणलं हा दोष आहे, म्हटलं हे काही ज्ञान नाही आहे. म्हणलं त्यांचे गुरु कोण होते, नाही म्हणले कोण, मला माहिती नाही म्हटलं कोण होते. म्हणजे माहिती नाही म्हटलं ना की झालं समज. काय म्हणजे तो संत सत्पुरुष कसे ओळखायचे, तर म्हणले परंपरेचे, त्यांचे सद्गुरू ते सांगता आलं पाहिजे. नाही आहे म्हणजे तो खरा नाही आहे. आणि दुसरं तो वास्तुदोष सांगतो आणि पितृदोष सांगतो. अरे भक्ताला तर वास्तुदोषही नसतो, पितृदोषही नसतो. तो सद्गुरूंना शरण गेला की म्हणले त्याचे पितरांना आनंद होतो. का नृत्यंती पित्र, ते म्हणले पितृलोकात ते नर्तन करायला, नाचायला लागतात आनंदाने. का, तो म्हणले आता आपल्या 10 पिढ्या, मागच्या 10 पिढ्या, पुढच्या 10 पिढ्या, याचा उद्धार आपोआप होईल. असे पितर म्हणले ते त्यांना आनंद होतो, ते नाचतात. तर पितृदोष लागेल कसं तुला? भक्ताला पितृदोष लागत नाही म्हणून तो श्राद्ध करतच नाही. म्हटलं आम्हाला श्राद्ध करायची गरजच नाही, आम्ही श्राद्ध कधी केलंच नाही कोणाचं, आम्हाला काही दोष लागला नाही बाबा. का, तर आमच्या पितरांचा उद्धार झाला, 10 पिढ्यांचा, मागच्या 10 पिढ्यांचा आणि पुढच्या 10 पिढ्यांचा. त्याच्यामुळे पितृदोष लागण्याचा प्रश्नच नाही. आणि राहिला तर वास्तुदोष, तो वास्तू हे त्या भगवंताचा, तो भक्त तिथे आहे म्हणजे भगवंत स्वतः तिथे येतात. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याच्या ठिकाणी सिद्धी सहित येतो. अरे एवढंच नाही तर भगवंत येतात स्वतः, कारण भगवंताला काय प्रिय आहे, त्याचं गुणगायन प्रिय आहे, म्हणून भगवान स्वतः येतात. मग ज्याच्या वास्तूमध्ये भगवान स्वतः येतात, मोक्ष स्वतः तिथे येतो आणि सर्व सिद्धी येतात, त्याला वास्तुदोष लागेलच कसा? ते वास्तुदोष वगैरे वगैरे इतरांनी बघावं म्हणाले. कुठल्या दिशेला असतं पाहिजे, कुठल्या दिशेला पाहिजे. अरे भक्ताला हे लागूच नाहीये, तो ते बघतो काय तू असतो काय. तेव्हा म्हणाले की भक्त तर असा असतो, त्याच्याकडे यम सुद्धा येऊ शकत नाही. यमे कुळगोत्र वर्जीले, यम त्याच्या गल्लीतून गेला तरी त्याच्याकडे बघत नाही, बाबा तिकडे हा भक्त आहे, त्याच्याकडे यम बघत नाही, नुसतं नमस्कार करतो निघून जातो. प्रत्यक्ष यम धर्म सुद्धा त्याच्याकडे येत नाही म्हणाले. तर म्हणाले हे या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या त्याला काय बाधा करणार. किंवा निगेटिव्ह एनर्जी, अमका एनर्जी, टमका एनर्जी, वास्तुदोष
अमक्या दिशेला हे पाहिजे, तमक्या दिशेला ते पाहिजे. ते म्हणाले आम्ही कुठल्याही दिशेला काही ठेवू, त्याच्याप्रमाणे तुम्ही पोझिशन घ्या. तुमच्या ग्रहाची पोझिशन तशी तुम्ही घ्या. काय तेव्हा त्या ज्या देवता असतात, त्या देवता म्हटलं हे भक्तांचं घर आहे, इथे आम्ही राहतो. सर्व देवता रमन्ते तत्र देवता. सर्व देवता ज्या घरात रमतात भक्ताच्या घरी, कारण काय की त्यांना परमेश्वराचं ज्ञान, प्रेम, भक्ती ज्ञान तिथे मिळतं म्हणून त्या तिथे येऊन राहतात. अरे सर्व देवता आणि मोक्ष स्वतः त्याच्याकडे आणि सिद्धी सर्व त्याच्याकडे येऊन राहतात. तर सांगा, म्हणाले आता त्याला वास्तुदोष लागेल कसा? वास्तू बघण्याचा आपण आपलं बघतो लोकांच्या याच्यासाठी. नाही तर आमच्या महाराजांनी, हो आमच्या महाराजांची एवढी कमाल आहे की ते कोल्हापूरला ते शिक्षक म्हणून त्यांना आधी इंग्रजीचे शिक्षक होते, त्यांना तिथे नोकरी लागली होती. तर ते त्यांचं कोणी नातेवाईक नव्हतं, काही नाही. आणि त्यावेळेला पगार अगदी तुटपुंजा होता. मग भाड्यानं घर घेणं सुद्धा शक्य नव्हतं. महाराज असे फिरता त्यांना एक घर दिसलं, ओसाड. इथे कोणी राहत नव्हतं, घर चांगलं होतं पण कोणी राहत नव्हतं. मग त्याने विचारपूस केली की म्हणाले हे घर कोणाचं आहे, कोणी राहत दिसत नाही इकडे. त्या आदिवासीच्या लोकांनी सांगितलं, हो त्या घराच्या जवळ जाऊ नका तुम्ही, इथे म्हणले हे भूत असतात, त्या घराच्या जवळ जाऊ नका, भूतानी पछाडलेलं आहे ते. तर महाराज म्हणले अरे वा चांगला आहे म्हणे, मग असं आहे का म्हणा, मग तुम्हाला जायलाच पाहिजे तिकडे काय. आणि महाराज तिकडे गेले. आता तिथे कुठलं वास्तून कसलं काय, महाराजांनी ते सगळं नोकरांना बोलवून काही त्यांना ते सगळं साफ स्वच्छता केली, तिकडे यज्ञ केला आणि तिकडे त्यांनी आपली साधना सुरू केली. तेव्हा ते राहायला लागले. तेव्हा लोक म्हणायला लागले अरे काय आश्चर्य आहे म्हणाले, इथे एवढे वर्ष हे घर रिकामं पडलेलं होतं खंडर सारखं आणि आता म्हणले काय काय तुम्हाला भीती नाही का वाटत? भीती काय वाटायची म्हणजे, भक्त ज्या घरात भक्त राहिला शिरला तिथून सगळ्या वाईट शक्ती निघून गेल्या म्हणा. त्याला विचारच करायला नको की अशुभ आहे का शुभ आहे, काही नाही. शुभ अशुभ गेलं, पाप पुण्य गेलं, पापही गेलं आणि पुण्यही गेलं त्याच्याबरोबर. काय दोषही गेले, सगळंच गेलं म्हणा. राहिलं काय, त्याला शास्त्र गिस्त्र लागू होत नाही बाबा. शास्त्रानपि उन्मूलयति, शास्त्र तो उपटून फेकून देतो म्हणा. कुठल्या शास्त्र ग्रंथ तुमचे दाखवा, काय कुठला तुमचा वास्तुशास्त्राचा ग्रंथ आणा, तो फेकून देतो. कुठला अमुक ग्रंथ आणा, तुम्ही फेकून देतो. शास्त्रानपि उन्मूलयति. बरं वेदातच सांगितलं असं का? बरं वेदानपि संन्यसति, वेदाची पुस्तकं तो बाजूला करतो, बाजूला सारून देतो. काय हे आम्हाला लागू नाही होत म्हणतो. आणि यात निर्गुणाचं ज्ञान सांगितलं नुसतं, आम्हाला सगुण पाहिजे. सगुण निर्गुण बोध हे एक. तेव्हा ते सांगतात की सगुण ईश्वराचं प्रेम निघून जातं आणि रखरखीत वाळवंटाप्रमाणे ते कोरडं होतं. मन ओसाड जमिनीप्रमाणे होतं, मनस्ताप होतो मनाला, हे कळत नाही त्याच्यामुळे मनस्ताप होतो. आणि अशा ज्ञानाने परमेश्वराचं सगुण प्रेम प्राप्त होत नाही. सगुण प्रेम प्राप्त होत नाही, त्याच्यामुळे सर्वभूती भगवत भाव पाहता येत नाही. सर्वभूती भगवत भाव पाहता आला पाहिजे. वैष्णवांचा धर्म काय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तुमचा धर्म कुठला आहे हो? हिंदू धर्म आहे का, मुस्लिम धर्म आहे, कुठला धर्म आहे? तर म्हणले आमचा धर्म एकच आहे. का सनातन धर्म आहे? तर म्हणले आमचा धर्म एक आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग आहे म्हणला, आम्हाला जिथे तिथे विष्णू दिसतो. ओम विष्णूवर 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 विष्णू हो संकल्प करताना आपण म्हणतो विष्णूवर विष्णूवर विष्णू. एक वेळा नाही 10 वेळा म्हणतो.
वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सर्वाभूती भगवत भाव पाहता येणार नाही म्हणाल. हे जे ज्ञान घेतलं तुम्ही निर्गुण परमेश्वराचं, तर सर्वाभूती भगवत भाव बघता येणार नाही. एक परमात्माच निर्गुण आणि सगुण अशी त्याची दोन अंग आहे म्हणाले. सगुण निर्गुण एकाची ही अंगे, जाणून सर्वांगे वर्णावे ते सर्वांगाने जाणून समग्र ज्ञान झालं पाहिजे. सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही अंगाने तो नटला आहे. जसा नट म्हणाले निरनिराळ्या भूमिका निरनिराळ्या वेशभूषा करतो ते नटतो, तसा हा म्हणले अनेक जीवांच्या रूपाने नटलाय, सृष्टीच्या रूपाने नटलाय. म्हणून परमेश्वरावर प्रेम म्हणजे काय, त्याच्या दोन्ही अंगावर प्रेम पाहिजे. काही लोक म्हणतात आम्हाला सगुणच परमेश्वर, ते आम्हाला ज्ञान वगैरे काय सांगू नका. नाही, ज्ञानही पाहिजे, पण ते सगुणाकडून आलेलं ज्ञान पाहिजे. सद्गुरूंच्या कडून आलेलं ज्ञान पाहिजे, ग्रंथाचं ज्ञान नको. आणि त्या दोन्ही अंगावर प्रेम पाहिजे. एक ज्ञान स्वीकारून दुसऱ्याचं अवेअर नाही करता येणार मला तुम्हाला. निर्गुण आणि सगुण एकरूपच आहेत आणि त्यांना एकरूपानेच पाहता आलं पाहिजे. असं परमेश्वराचे एकमेव स्वरूप ज्यांनी पाहिलं तेच खरे श्रीहरिभक्त. त्यांना श्रीहरिभक्त असं म्हणतात. हरिभक्ती परायण असं म्हणतात. नुसतं जे कीर्तन करतात त्याला हवं नाही. हरिभक्ती परायण, हरिभक्तीमध्ये जे राहतात तेच या संसारातून कायमचे, तेच हरिभक्त झाले आणि तेच या संसारातून कायमचे मुक्त झाले. मुक्ती त्यांच्या घरी राहायला आली. नाहीतर म्हणले या संसारात कर्माचं बंधन सगळ्यांना आहे. हे कर्म काय, प्रारब्ध काय, संचित काय, क्रियामान काय. काल ते आले, त्यांना सांगितल्यावर त्यांनी एकदम हे झालं. त्यांना मी फोनवर बोललो की असं असतं आणि हे पापामुळे प्रारब्ध तयार होतो. याचं मटेरियल काय म्हणले, याचं मटेरियल म्हणजे पापकर्मामुळे हे प्रारब्ध तयार होतं. प्रारब्ध संचित क्रियामान, त्यांचा अर्थ सांगितला. म्हणजे मी ते ऐकलं तुमचं फोनवर आणि मला असं वाटलं कधी जाऊन मी भेटतो त्यांना, कधी नाही. ज्ञान, त्यांना ज्ञानाची आवड आणि हे कळतच नाही. म्हणजे लोक म्हणतात प्रारब्धाने होतं, काही लोक म्हणतात प्रारब्धावर काही नाहीये, काही कळतच नाही. म्हणजे मग त्यांना आम्ही समजून सांगितलं बंधन कसं होतं आणि त्या बंधनातून कसं आपण मुक्त व्हायचं. केले कर्म झाले त्याची भोगा आले. जे कर्म केलं म्हणले तू मागच्या जन्मी, त्याच्या आधीच्या जन्मी, ते संचित, ते डिपॉझिट होत गेलं म्हण. आणि त्याच्यावर इंटरेस्टवर परत डिपॉझिटवर परत इंटरेस्ट, असं होता करता 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 ते कर्म म्हणाले केले कर्म झाले त्याची भोगा आले. ते भोगावं लागेल म्हणा तुला. उपजले मेले ऐसे की, ती म्हणजे या चक्रामध्येच, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये कर्म करायचं, ते भोगण्यासाठी. आता या जन्मात भोगलं नाही म्हणून पुढच्या जन्मात ते संचित ते भोगायचं, म्हणून परत जन्म, परत मृत्यू, परत जन्म मृत्यू असे म्हणले किती एक लोक आजपर्यंत, वाढ वडील काका मामा, आम्ही विचार करत होतो किती लोक असे गेले म्हणाले. आपल्या देखत गेले हो. आणि आपल्यालाही म्हणले आपण जाणार नाही. मला भक्त म्हणतो मी काही जाणार नाही, कारण हा जो मी आहे ना तो अविनाशी आहे ना. मी सद्गुरूंनी सांगितलं रे मी म्हणतो ना तो अविनाशी. आणि त्या देहाला मी म्हटलं असतं तो जाईल, पण हा देह मी नाही, सद्गुरूंचा जो मी आहे, सद्गुरू मला जे जसं पाहतात तो मी, त्यांच्या हृदयातला जो मी आहे तो त्याला आत्मा असं. आत्मा म्हणजे काय हो, सोपी व्याख्या की म्हणले सद्गुरूंच्या हृदयातला मी, सद्गुरूंच्या हृदयात मी कसा आहे ते बघत राहायचं.
म्हणून आम्ही म्हणतो ना, आम्ही प्रत्येकाला नाव घेतो. किरण मुळे असं म्हणतो, घोरपडे असं म्हणतो, संजीव असं म्हणतो, भोसले म्हणतो, कल्पना असं म्हणतो, आणखी त्या अमिता, असे सगळ्या भक्तांची नाव घेतो, रोहिणी म्हणतो, असं सगळ्या भक्तांची नावं घेतो म्हणा. आणि त्यांचा आणि आम्हाला आम्हाला जे आत वाटतं, त्यांच्याबद्दल जे वाटतं ना, त्यांचा जो भाव आहे तो आम्ही प्रगट करतो. आम्ही काही कौतुक म्हणजे उगाच कौतुक करतो असं नाही, उगाच कौतुक होणारच नाही म्हणा. आम्हाला जेव्हा जाणवतं तेव्हाच ते होतं. तेव्हा तुम्ही असं त्याचं बाऊ करून घेऊ नका की सद्गुरू आम्हाला फार हे होतं, काय लाज वाटते, तुम्ही एवढं आम्हाला आमचं नाव घेता. म्हणजे लाज वाटायचं काय, हा सद्गुरूंच्या हृदयातला मी आहे असं कळलं पाहिजे. ही सद्गुरूंच्या हृदयातल्या त्याच्याच हृदयच्या मीचा निज ध्यास लावितो आहे. आमचं काव्य पण आहे, त्याच्याच हृदयच्या मीचा. अरे मी कुठे आहे म्हणाले, त्याच्या हृदयात जो आहे ना तो खरा मी आहे. सद्गुरूंच्या हृदयात जो आहे, आपल्या खऱ्या मीला, खऱ्या आत्म्याला शोधायचं कुठे? तुझ्या हृदयामध्ये आत्मा आहे, तो नाही सापडणार तुला, तो नाही सापडणार. तिथेही तुला बघता येईल, पण तो सद्गुरूंच्या रूपाने. तुझ्या हृदयामध्ये जो आत्मा आहे तो सद्गुरूंच्या रूपाने, तो सगुण आहे. आणि तुला तुझा आत्मा बघायचा असेल तर सद्गुरूंच्या हृदयात तू कसा आहे. माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी पण उर्मी कैसी साहू, आमच्या महाराजांनी लिहिलंय. आणि म्हणून आपल्या आत्म्यावर प्रेम करायचं असेल तर सद्गुरूंच्या ठिकाणचा मी जो आहे तो शोधून काढण्याची गरज नाही म्हणे. सद्गुरू तर सांगत असतात, हे असं म्हणाले, ते तसं म्हणाले, कौतुक करत असत. अरे हा तो मी आहे म्हणले, आता शोध लागला. आता मला माझ्या आत्म्याचा शोध लागला, बोध झाला. आत्म्याला कुठे शोधायचं, तुझ्या हृदयात शोधू नको म्हणाले. तुझ्या हृदयात त्याला तुझा पत्ता नाही लागणार. तू काय कर, सद्गुरूंच्या हृदयात शोध. त्याच्याच हृदयच्या मीचा निज ध्यास लावितो आहे. पलीकडे मनाच्या माझ्या परमानंद खेळतो आहे. मनाच्या पलीकडे, तो मनाच्या पलीकडे आहे, बुद्धीच्या पलीकडे. न तत्र बुद्धी गच्छती न तत्र मनो गच्छती. मग मन बुद्धीच्या पलीकडे जायचं कसं? अरे सोपी गोष्ट आहे म्हणाले, हे भक्ताला सगळं सोपं आहे. काय? सद्गुरूच्या हृदयातल्या मी तो बघ तू, आणि ते दाखवत असतात. आम्ही ज्याचं नाव घेतो ना, तेव्हा तुम्ही समजायचं, अरे सद्गुरूच्या ठिकाणचा मी प्रगट होतोय. आता हा प्रगट झाला, त्याला धरून ठेवायचं, त्याचा ध्यास करायचा, घ्यायचा म्हणा. त्याच्याच हृदयच्या मीचा निज ध्यास लावितो आहे. तेव्हा म्हणाले, असं जर झालं नाही तर उपजले मेले ऐसे किती. असे कितीक म्हणले, आले आणि गेले, काही खिचगणती नाही. पण तो अजरामर होऊन राहतो, की जो आत्मस्वरूप होतो. आणि आत्मस्वरूप कोण होतो? जो सद्गुरूंच्या ठिकाणी आपला आत्मा आहे. ते म्हणतात ना, कुठल्या राजाचा आत्मा त्याने एका पोपटाच्या ठिकाणी ठेवला होता. म्हणजे त्या राजाला मारलं तरी, ठार मारलं तरी काय व्हायचं नाही, कारण आत्मा त्याचा पोपटाच होता. तसं म्हणले, आपला जो आत्मा आहे ना, तो सद्गुरूंच्या हृदयात आहे. त्याच्यामुळे आपल्याला, आपण एकदम सुरक्षित आहे म्हटलं. आपल्याला काय वाटतं, आपल्याला काही चिंता नाही. नाही तर उपजले मेले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून म्हणले, वासनेप्रमाणे बरे वाईट कर्म घडतच असतात. त्याची चांगलं वाईट सुखदुःखाची फळं भोगावेच लागतात. आणि हे रहाड गाडगं चाललंय म्हणलं. यात असंख्य जीव जन्माला आले, मेले, आणि केलं काय हो?
आला आला प्राणी जन्माशी आला, झाला झाला वाढला थोर झाला. त्याचं काही कर्तृत्व नाही म्हणाल. केला केला व्यापही सर्व केला. हा, व्याप केला. जे जे काही त्याने केलं ना, तो म्हणतो येऊ केलं, तेऊ केलं, तेऊ केलं. मग सद्गुरू त्याला एक असं वर्तुळ करतात आणि त्याच्या पुढे लिहितात व्याप, व्याप केला. अरे थोडक्यात तुझं गेलं गळ्यामध्ये. एका अक्षराने तू मार खाल्ला. एका अक्षराने तू मार खाल्ला. काय? तू जे जे काही केलं ना ते व्याप व्याप. पण जर तू म्हणाले ते सद्गुरूंचा तिथे सद्गुरूंशी जोडलं असतं. आपल्या संसार आपण जे जे करतो ते सद्गुरूंशी जोडलं असतं ना, तर तू व्याप आणि एक आणखी जोडलं असतं व्यापक, तर तू व्यापक झाला असता. काय? तुला व्यापक परमेश्वराचा अनुभव आला असता. पण आता काय झालं म्हणजे तू सगळा संसार केला, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं असं म्हटलं तर त्याला सद्गुरूंनी गोल केला आणि पुढे व्याप लिहिलं. पण जो म्हणाला म्हणजे नाही, त्याने असा अनुभव घेतला की सद्गुरूंच्या साठी करतोय मी, हे माझ्यासाठी कर नाही. आज आमचे किरण मुळे म्हणाले, सद्गुरू मला काल उशीर झाला म्हणले, याचं कारण म्हणले असं होतं. आम्ही ओळखलं की त्यांना काय तिथे अनेक प्रश्न असतात. ते म्हणाले की त्यांचा मुख्य कारागीरच सोडून गेला आणि त्याच्यामुळे दुसरा आता कारागीर कसं बघायचं, माल तर कसा तयार करायचा, या विवंचन होतं. तेवढं एक सद्गुरु कृपेने एक आला म्हणाले, सद्गुरूंच्या कृपेने तो आला आणि तो म्हणाला की मी येतो, तुमचं काम करून देतो. असा हा अनुभव घ्यायचा असतो. तर आम्ही असं सद्गुरु कृपेने आला असं त्यांचा जो भाव आहे, काय की सद्गुरु कृपेने असं मिळत नाही म्हणाले, असा कोणी येत नाही. पण सद्गुरूंच्या कृपेने, कारण सद्गुरूंचं हे कार्य आहे आणि म्हणून सद्गुरूंच्या कृपेने तो आला. हा त्यांचा जो भाव आहे तो आमच्या ठिकाणचा किरणमुळे आहे. आमच्या ठिकाणचे त्यांचा आत्मा काय आहे की त्यांचा हा जो भाव आहे, त्याच्याच हृदयच्या मीचा निज ध्यास लावितो आहे. परमेश्वराचा ध्यास म्हणजे त्याचा ध्यास. तो आत्मा आहे. तुझा आत्मा माझ्या ठिकाणी ठेवलाय. काय? तेव्हा श्रीकृष्णाला जेव्हा बघितलं तेव्हा भक्तांचं म्हणाले काय, त्यांच्या मनात काय भाव झाला, मम आत्मा गमला. आणि त्या अरे हा म्हण, हा तर आमचा आत्मा आहे. मम आत्मा गमला असं ते म्हणतात. तेव्हा ते म्हणतात की असे म्हणले यार, नाहीतर रहाट गाडग्यात जन्माला आले, मोठे झाले, व्याप केला. एका अक्षराने चुकला म्हणजे माणूस, एका अक्षराने व्याप क झाला असता, पण तो क झाला नाही मला. काय? त्याला अ ची सवय आहे आणि ग ची बाधा आहे, तो क नाही होत. क म्हणजे नम्र झाला, एबीसी कनिष्ठ झाला एकदम. सी, मी कनिष्ठ आहे ना. त्या आम्ही आता उर्दूवाल्यामध्ये बरेच दिवस राहिलो आमच्या तिकडे. एकाने आम्हाला एक चुटकुला सांगितला. एक मुस्लिम होता, त्यांनी सांगितलं. काय म्हणाले, दोघं मुस्लिम भेटले की म्हणाले ते एकमेकाची तारीफ करतात, तारीफ करतात आणि स्वतःच एकदम कमीपणा दाखवतात. आणि तारीफ करणं म्हणजे आपला कमीपणा दाखवणं म्हणजेच त्याची पुढच्याची तारीफ. तर एक जण म्हणायला लागला दुसऱ्याला, त्यांची ओळख नव्हती, ओळख करून द्यायला लागला. क्या मैं आपका शुक्रगुजार कर सकता हूं, त्याने विचारलं. पहिल्याने विचारलं की क्या मैं आपका शुक्रगुजार कर सकता हूं, म्हणजे तुमची ओळख मी विचारू शकतो का, काय तुमची ओळख आहे, आयडेंटिटी, प्लीज से समथिंग अबाउट यू असं इंग्लिश मध्ये. काय
क्या मैं आपका शुक्रगुजार कर सकता हूं? त्याच्यावर उत्तर त्याने काय दिलं, इस नाचीज को, नाचीज म्हणजे जी चीजच नाही आहे काही ही चीज अस्तित्वातच नाही आहे म्हणाले, नाचीज असं, इस नाचीज को क्या कहते हैं, अतर बतर कतर तरातर कमतर कमतर एवढे विशेषण लावले त्यांनी आधी नाचीज म्हणून सांगितलं, नाचीज आहे, बरं चीज सुद्धा नाचीज आहे तर आहे चीज, पण म्हटलं अतर बतर कतर तरातर कमतर कमतर, म्हणजे इतकं घटी आहे त्यांनी आपल्या स्वतःला सांगितलं. तरातर कमतर, इस नाचीज को कहते, मेरा नाम है शेख अख्तर आता शेख अख्तर त्याला सांगायला काय झालं होतं, पण त्यांनी कसं इंट्रोडक्शन करून दिलं की स्वतःला एकदम सी कॅटेगरीमध्ये, त्याला क असं म्हणतात, परिप्रश्नेन त्याला एकदम खाली झुकून प्रणाम करून काय चरणावर मस्तक ठेवून आणि मग आपली ओळख सांगायची. तेव्हा तर क म्हणजे व्याप केला म्हणले, पण क घ्यायला त्याला ग लावला, व्याप झाला आणि त्याला ग लावला, मी हे सर्व केलं, गची बाधा झाली म्हणा. आणि कशामुळे झालं तर ढ मुळे झालं, ढ मुळे ग झाला, ढ म्हणजे तो अज्ञान आणि ग म्हणजे अहंकार, मिळून ढग होतो, ढग काळा कुट्ट ढग, का अंधार पडतो सगळा, तसं म्हणले त्याच्या हृदयात अंधार पडला. आणि म्हणून सांगतात किम कर्म किम अकर्म कवयोप्यत्र मोहितः, की कर्म काय आणि अकर्म काय आणि विकर्म काय आणि कर्तव्य कर्म काय आणि स्वधर्माचरण काय, हे म्हणले मोठमोठे पंडिताला जमलं नाही म्हणाले. सुधीर घोरपडे आमचे ते म्हणाले, बरोबर त्यांनी सत्य सांगितलं. अहो म्हणले ते काय म्हणले, प्रारब्ध काय, प्रारब्ध कर्म काय, अमक काय, कर्म काय, काही कळतच नाही म्हणले. लोक सांगायचे, मी ते मला खूप अवघड वाटायचं म्हणाले, आणि म्हणून मी त्याच्याबद्दल लक्ष देत नव्हतो. पण तुम्ही म्हणाले फार एवढं सोपं करून सांगितलं म्हणाले. कर्म काय, अकर्म काय, कर्तव्य कर्म काय, स्वधर्माचरण काय, याचा योग्य निवाडा सद्गुरूच करू शकतात. सद्गुरूंचं कार्य, म्हणून सद्गुरूंचं कार्य बॅरोमीटर आहे, स्कॅनिंग मशीन सारखं आहे. सद्गुरूंच्या कार्यामध्ये स्कॅनिंग मशीन मध्ये जसं त्याला पूर्ण शरीर त्याचं घालतात, हे गुदमरायला होतं थोडंसं त्याच्यात, त्या स्कॅनिंग मशीन मध्ये आम्हाला त्यांनी त्याच्यात घेतलं होतं, आणि हलायचं नाही, डोलायचं नाही, काय करायचं नाही. तेव्हा सद्गुरूंचं कार्य हे स्कॅनिंग मशीन सारखं आहे. त्या कार्यात तो आला की सगळं स्कॅन होतं, त्याचं सिटी स्कॅन सगळं काय, सगळं स्कॅन होतं म्हणा. आणि मग सद्गुरूला लक्षात येतात, रे हा ही काय चीज आहे म्हणजे गुणही, त्याचे गुण काय आणि त्याचे दोष काय, पण ते दोषाला ते लावत नाही, ते बाजूला ठेव, हे गुणच बघतात. आणि त्याला सांगतात की हा जो तू आहे ना माझ्या ठिकाणी, हा मी जे वर्णन करतो, हा जो तू आहे ना, तोच तुझा आत्मा आहे. आत्मज्ञान म्हणजे काय हो, आत्म्याला कसं ओळखायचं, तसं तो निर्गुण निराकार, त्याला ओळखता येत नाही, तसं तुम्ही ओळखायला गेलं तर काहीच कळणार नाही, डोकं तुमचं चक्रावून जाईल. पण सद्गुरूच्या ठिकाणचा मी आहे हा भाव धरला, म्हणून तो भक्ती मार्ग श्रेष्ठ काय म्हणाले, की मग त्याला आत्मा म्हणजे मी आत्मा आहे म्हणजे काय होत, तो आपल्या पुढे विषय येणार आहे, म्हणून आम्ही एवढंच सांगतो की स्कॅनिंग मशीन आहे, त्यात बरोबर कळतं कर्म काय, अकर्म काय. आणि म्हणून हा सत्कर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी, म्हणून तर लोक रडत असतात. संसारात एवढे रडतात काय, जगे सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधोली पाय, बरोबर दिसतं.
हसत कर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी. हसत कर्म करत असतात, अहंकार धरत असतात आणि रडत रडत त्याचे परिणाम भोगत असतात आणि मग वेळ झाली की निघून जातात, परत जन्म घेतात. असं चालू असतं म्हणजे राडलं. पण सद्गुरू ज्याची भेट झाली सद्गुरूंची, सद्गुरू त्याला सांगतात, अरे जाऊ दे, हे कर्म जाऊ दे म्हणलं, पुण्यकर्मही जाऊ दे, पाप कर्म तर गेलंच आहे म्हणले. तू जे साधन करतो त्यांनी पाप कर्म जात म्हणले. तू जे प्रवचन ऐकतो त्या ज्ञानाग्नी आहे म्हणा, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुतेर्जुन, याने तुझे पाप निघून जाईल. तू हवन करतो त्यांनी तुझं पाप निघून जाईल, जप करतो त्यांनी पाप निघून जाईल. तर पाप कर्म तर तुझं जाईल म्हणून, पण पुण्यकर्म करतो याचा अहंकार राहील. म्हणून तू जे करतो ते सद्गुरूंसाठी करतो, त्यांना त्यांना अर्पण करण्यासाठी करतो, असा भाव धर, नाही तर डेंजर आहे म्हणले. तुझ्या मनात असा भाव निर्माण झाला की मी हे केलं आणि माझ्या स्वार्थाचा भाव जरा जरी निर्माण झाला, सर्व हे सद्गुरूंच्या कार्यासाठी असा भाव पाहिजे पक्का, नाही तिथे गडबड होईल मॅडम. स्कॅनिंग आहे, स्कॅनिंग मशीननी सांगितलं, स्कॅन केलंय. मग ते सांगतात शुद्ध, ज्याला शुद्ध पुण्य कर्म असं म्हणतात. या भावाने जेव्हा तू कर्म करशील त्याला शुद्ध पुण्य कर्म, त्याला म्हणाले काही फळ नाही म्हणा, त्याचं भक्तीचं फळ भक्ती आहे, भक्तीच वाढत जाते. आणि कर्मयोगाचं आचरण करून घेऊन ते शिकवतात. शुद्ध पुण्य कर्म म्हणजे काय, ते कर्मयोगाचं आचरण करून घेतात. आम्ही म्हणतो शिकवतो आम्ही, अरे आम्ही तुम्हाला शिकवतो, यज्ञ कसा करावा शिकवतो आणि फुकट शिकवतो, शुल्क काही नाही म्हणलं. भटजीला बोलवलं तर एका यज्ञाचे 5-10 हजार रुपये घेतात. आम्ही तर तुला कायम, तू रोज यज्ञ केला तर किती तुझे पैसे वाचले, तू आठवड्याने केलं तर किती पैसे तुझे वाचले. पैसे वाचणं हा भाग नाहीये, पण याचं महात्म्य लक्षात आलं पाहिजे की कर्मयोगाचं आचरण शिकवतात आणि करून घेतात. आणि शुद्ध पुण्य कर्माने आणि कर्मयोगाने भक्ती, मुक्ती आणि सिद्धी, भक्ती मिळते, मुक्ती मिळते आणि सिद्धी प्राप्त होते, अशा तिन्ही शक्ती प्राप्त होतात. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी नाही यातायाती, सुखाची विश्रांती हरी संगे. एका जनार्दनी नाही यातायाती, सुखाची विश्रांती हरी संगे. बस सद्गुरूच्याकडे यायचं आणि सुखाची विश्रांती घ्यायची, बस सगळा भार हलका. एकनाथ महाराजांनी म्हटलं, मात्र आपल्या जन्माचं सार्थक केलं एका जनार्दनी. जनार्दन सद्गुरूंच्या ठिकाणी ते एकरूप झाले आणि म्हणून एका जनार्दनी, बघा कसं सद्गुरूशी एकरूप झाले आणि म्हणून त्यांनी सांगितलं एका जनार्दनी. त्यांनी आपल्या जन्माचं सार्थक केलं. श्रीहरी भक्तीचा हा सर्वश्रेष्ठ मार्ग जो आहे तो स्वीकारला आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून ते कायमचे सुटले म्हणा. भक्त या जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमचे सुटले आणि श्रीहरीच्या स्वानंद शेजेवर, स्वानंदामध्ये त्यांनी कायमची विश्रांती घेतली, असे आमचे महाराज सांगतात. म्हणून सद्गुरूला शरण गेल्यावर संसारातील यातायाती संपतात, व्याप संपतो आणि तो व्यापक व्हायला लागतो. अरे व्यापक हो, व्यापक हो, स्वार्थ बाजूला ठेव, मी तू करू नकोस. कुटुंबासाठी आधी, सद्गुरूंसाठी नंतर, असं नाही करायचं. आधी सद्गुरूंसाठी, नंतर कुटुंबासाठी तू करतोच आहे म्हणलं, पण भाव असा पाहिजे की सद्गुरूंसाठी आहे हे सगळं, आणि मग त्याचा प्रसाद मी कुटुंबाला देईन, कुटुंबासाठी करेन. धन आहे, सद्गुरूचं धन आहे, पण ते मी कुटुंबासाठी खर्च करेन, सद्गुरूंचा प्रसाद म्हणून करेन आणि सद्गुरूंच्या कार्यासाठी करेन. हे जे आहे म्हणाल याला, तेव्हा तो भार हलका होतो, तेव्हा तो व्यापक होतो, व्यापक. नाहीतर सगळा व्याप आहे. मला एका शब्दाने किती घोटाळा केला आणि एका शब्दाने किती सोडवणूक केली, मुक्त केलं. व्यापक हो, भावासाठी होणार. शरीर आणि मनाला समाधान, विश्रांती त्याला प्राप्त होते. काही भक्त म्हणतात की सद्गुरू, आपल्या परंपरेतली सद्गुरूंची जी जी स्थानं आहेत तिथे आपण जाऊया का?
काय सोळंकीच नाव नाही. तो काय म्हणतो, सद्गुरू मी जाऊन येणार म्हणले तिकडे. तुम्ही ते गजानन महाराज जे सांगितलं ना, तिथे मी जाऊन येणार. अरे म्हणलं थांब जरा, काय करू नका, आपण सगळे जाऊ एकदम. तू एकटा जाऊन येशील त्यात काय मजा येणार आहे, आपण सगळे जाऊ म्हटलंय, आपली दिंडी घेऊन जाऊ म्हटलं. हा, कैलास साळुंखे म्हणतात की गजानन स्वामींचं जे मंदिर आहे तिथे म्हणले मी जाऊन येऊ का. तेव्हा सद्गुरु सहवासाने, सेवेने, संवादाने, पण त्याचे तिथे जाऊ का, एवढं दूर कोकणात असून. नाहीतर लोक आमच्याकडे येतात आणि ते आणखी दुसऱ्या कुठल्या तरी मंदिरात पण जातात, या मंदिरात, त्या मठात, त्या ह्याच्यात. तसं नाही झालं पाहिजे मला. आपली जी स्थान आहे तिथेच गेलं पाहिजे. तेव्हा सद्गुरु सहवास, संवाद, सद्गुरु प्रेमाने मन भरून येत असेल, मन भरून येत ना. मनामध्ये सद्गुरु प्रेम कसं भरतो, सद्गुरू सांगा, मनामध्ये सद्गुरूचं प्रेम कसं भरेल, तुमचं प्रेम कसं भरेल. अरे तुला जेव्हा तू माझ्याकडे येतोस तेव्हा तू एखाद्या वेळेस बघ असा तू अनुभव घेतला असशील की तुझं मन एकदम भरून येतं. आता ते आमचे भोसले सांगतात, बोलता बोलता ते म्हणले, सद्गुरू माझं मन एवढं भरून आलं म्हणले, मला अश्रू येत आहेत म्हणले आता. हा, याला अष्टसात्विक भाव म्हणतात बाबा, ही साधी गोष्ट नाही. अष्टसात्विक भाव म्हणतात. काय अश्रू, रोमांच येतात अंगावर. हा, काही लोक अंगावर काटा आला. तो कैलास साळुंखे म्हणतो की सद्गुरू तुम्ही उत्तर दिलं तर माझ्या अंगावर काटा उभा राहिला म्हणले. वाणी गदगद होते, वाणी शब्द फुटत नाही, सद्गदित होते, अश्रू येतात, रोमांच उभे राहतात अंगावर. अश्रू, रोमांच, याला अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि असं अष्टसात्विक भाव साधी गोष्ट नाही म्हणाले. अरे हेच तर आहे म्हणले सगळं. म्हणजे तुझ्या मनामध्ये सद्गुरूंचं प्रेम भरती सुरू झाली म्हणा. आणि इथे जिंकलं म्हणले, इथे तू जिंकला म्हणा. सद्गुरू प्रेमाने तुझं मन भरतं ना, अरे हेच तर आहे म्हणले. मग मनस्ताप तुला होणारच नाही म्हणा, मग त्या ज्ञानाचं ओझं तुला होणारच नाही, आणि तू स्वच्छंदाने तो विहार करशील. आणि याने ज्ञान होणार म्हणले. सद्गुरूंच्या प्रेमाने मन भरलं तेव्हा त्या प्रेमाने काय होतं म्हणले, मन असं भरलं, मनात प्रेम भरून घ्यायचं. असा अनुभव प्रत्येकाला येतच असतो म्हणून, पण तो मुद्दाम तो अनुभव घेतला पाहिजे आपण. पावसाची वाट नाही बघत राहिलं पाहिजे. पावसा लहरी असतो म्हणले, पावसा लहरी असतो, पण आपण ते पाणी निर्माण केलं पाहिजे. आपण विहीर खोदली पाहिजे. म्हणून पूर्वी प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी विहिरी असायची, विहीर खोदून ठेवायची. काय की भक्त आले की त्यांना पाणी प्यायला मिळालं पाहिजे. म्हणून म्हणले, कोरड्या ज्ञानाने ओसाड झालेल्या मनोभूमीत, आणि जे लोक नुसते ग्रंथ वाचतात त्यांची मनोभूमी ओसाड होऊन जाते. मन का, तर प्रेम कुठून आणणार, प्रेमाने मन भरलंच नाही आणि तो ज्ञान घेतोय. वरती ऊन पडलेलं आहे आणि त्याच्या ठिकाणी पाणी तर नाहीये, होणार काय, ताप होणार. कोरड्या ज्ञानाने ओसाड झालेल्या मनोभूमीमध्ये म्हणले, सद्गुरु प्रेमाचं सिंचन झाल्यामुळे, सद्गुरु प्रेमाने मन भरल्यामुळे मग त्या सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं भरघोस तिथे भरघोस आणि भक्त प्रेमानंदाने भरून राहतो म्हणाले. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, ओळखीला हवी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, सिद्धी लावी पिसे कोणत्यासी पुसे, नेले राजहंसे पाणी काय, काय ते करावे संदेही निर्गुण, काय ते करावे संदेही निर्गुण.
ज्ञानाने सगुण ओस केले, ज्ञानाने सगुण ओस केले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे कीती, एका जनार्दनी नाही यातायाती, एका जनार्दनी नाही यातायाती, सुखाची विश्रांती हरिसंगे, सुखाची विश्रांती हरिसंगे. ते म्हणले हा या अभंग मागच्या वेळेला झाला, आता झाला, आता संपला, आणि अर्धा भाग त्याच्या आधी झाला होता, आणि हा अर्धा भाग आज झाला. आता पुढचा अभंग काय आता आपल्याला वेळेच्या अभावामुळे घेता येणार नाही.